गाईज मग कपडे उपडे बदलले बघा, मॅचिंग घातलेत मी एकदा. आणि आता कौशल भाऊ आपला गाडीला किक मारतोय कृष्णाच्या. थंड पडली आपली त्याच चांगला की 2 सेकंडमध्ये होणार आहे बघा तुम्ही गाईज. चला लवकर. भैरवगडची ट्रेक चालू झाली, शिरपुंजीच्या भैरवगडची. आणि आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्हाला डॅम दिसतोय. डॅमचं नाव नाही माहिती. ए ईश्वर, त्या मॅपमध्ये काय दाखवतं का रे डॅमचं नाव? सगळं काय तिकडून आंबीत काय आंबीत डॅम आहे. तर आम्हाला बघा इकडून जायचंय आणि आम्हाला तसं करून हे बघा या रस्त्यावरून त्या ब्रिजवर जायचं आम्हाला. आम्ही तिथं जाऊ आणि तिथं भेट बघू. नाही काय आता ह्याच्यात आम्ही पाहुणार आहे मस्तपैकी. काल सकाळी जी आंघोळ केली आणि निघालो, त्यानंतर आंघोळ केली आणि घामाघूम झालेलं, ते आता झोपलो जेवलो. आता फ्रेश होणार आम्ही मस्तपैकी. काय पाणी काय बघून मजा दिसते यार. तुम्हाला नसेल समजत पण आम्हाला खरंच बघून मजा येते. आता तिकडे जाऊ आणि पाहू, मजा करू आहे खरंच. असं थंड पाणी ना अंगाला पाहिजे, कारण का ते म्हणजे मसल्स आहेत ना ते फार जाम झालेत पायाचे आणि शोल्डर मसल म्हणजे शोल्डरचा. आता तिकडे जाऊ आणि जरा थंड पाणीचा जरा त्याला शेक देऊ. थंड पाणीचा शेक नाही म्हणू शकत, थंड पाणीचा शेक देऊ त्याला. चला तिकडे बसलो गाईज. आम्ही मस्तपैकी मजा केली तिकडे. शूट नाही केलं कारण का कसं पावत होतो, मग ते भिजलेल्या अंगाने फोन बिन वापरणं आणि रिस्क येतो. जसं मी तुम्हाला स्ट्रीमवर सांगितलेलं की माझा फोनचा डिस्प्ले फुटलेला, तर मग त्यामुळे रिस्क नाही घेतला. आता इथून वरतून आलेलो आपण, या साईडने सरळ जायचं. अजून 10 किलोमीटर 8 किलोमीटर असं काहीतरी. तुम्हाला आता गाड्याच्या पायथ्याशीच भेटतो. तिथून भैरवगडची स्टार्टिंग आहे. त्या दिवशीच मी ब्लॉगमध्ये बघितलं आणि आता मजा येते इकडे येऊन. आता सगळे तयार झालेत. अभी चढणे को पर आराम करेंगे. इथून आलो आणि इथं एवढं ओपन स्पेस आहे, इथं 4 व्हीलर पण लावू शकतो. आम्ही तिथं लावलं आमच्या दोन्ही गाडी आणि अभी प्रस्थान. हीच ती खिंड म्हणतात गाईज. आलो आम्ही. या साईडला भैरवगड आहे, या साईडला चक्रम आहे. आणि जसं तुम्हाला माझ्या श्वासावरून कळत असेल ते दमलो आहे. हे वाटतं छोटं पण हे काय एकदम स्टीप आहे ना, सरळ एकदम वर आहे, तर त्यामुळे खूप दम लागतो. आता हे लोक ह्या खिंडीच्या एंडला बसलेत आमच्यासाठी, तर तिथं जाऊ आणि जरा खाऊ. चिवडा आणलाय, तो चिवडा बिवडा खाऊ. माझ्यावर आपला कृष्णा द रायडर प्रोव्हायडर सत्यवान माणूस, तो आहे आपल्याकडे ओरिजिनल पर्सन. राईट, तटबंदी चालू झाली. चुक चला आता बघू. अरे वा, वरती पण लाईटी बिटी लावल्या तिथे. तो रस्ता तिकडून पण इकडेच येतो, इथून पण इथेच येतो. तुम्ही छान आताच तो घनचक्कर आहे, त्या घनचक्करवर जरा रील बिल बनवली मस्तपैकी. आणि आल्यावर आल्याला पाण्याच्या टाकीत 1 2 3 4 टाक्यात माहिती आहे. तो मंदिर बघून आले का? हो, तो नाही मंदिर, इकडे खाली मंदिर. तिथं पण एक मोठं पाणीचं टाक आहे समोर. इथं पण एक टाकी आहे. हे सुक्क आहे, पण हे सुकले सगळं, काहीच नाही याच्यात. आता गेले तिकडे बघू. मजा आली काहीच. आणि तुम्हाला नसेल माहिती तर समोरचं आपलं घनचक्कर, तो महाराष्ट्राचा 4th हायस्ट पीक आहे. तर मग 1st हायस्ट पण झाला आपला आणि 4th हायस्ट पण झाला. बाकीचे 2 लक्षात नाही, मला नाव नाही माहिती. आपला तारामध्ये पीक कितवा आहे तो काय माहिती. तिथे पण पाणीचे टाकेत, ते बघू. पहिले इकडे बघू, हे लोक इकडे आलेत. रबर टाकले त्याच्यात.
काहीच हे बघा भैरवनाथाचं मंदिर. इथून जाऊ. हे काय नदी पाणी वाट पाहायचं म्हणजे पावसात जर पाणी जायला इकडून रस्ता का हे एवढं आहे ना, असं पूर्ण वरतून घेते आणि जाते. आपल्याला काम इकडे हे बघा मंदिर. आणि त्या साईडला काय आहे ते बघू. थांबा एक मिनटं, बाहेरच्या बाहेर पहिले बघून घेऊ काय तिकडे. काय नाही, तिकडे दरी आहे आणि तो पण रस्ता आहे. खाली उतरल्यावर बघू आपण, तिकडे जाऊ आणि खाली उतरल्यावर बघू. चल खाली. अरे इथं ते मंदिर इकडे आहे. काय शूज इकडे काढणार आहे. हा अरे इथं लाईट बीट आहे बघा, लाईट बीट लावली. अरे बापरे, इथं आतमध्ये सामान बिमान आहे. कोणतरी हाय वाटतं गाडावर. इथं लाईट आहे, लाईट बघून बरं वाटलं. अरे इथं सॉकेट पण आहे बघ. तू जर फालतूगिरी नसती केली तर मग आम्ही राहिलो असतो यार इथं मजेत. माहीत असं काय काहीच माहीत नाही, पण माहीत नाही मला. खिडकी आहे अशी आणि तुम्हाला मेन दर्शन दाखवतो भैरवनाथाचं आहे बघा. सर थोडं मागे बघा, ही मूर्ती आहे. चला आता मी पण दर्शन करतो आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या. आम्ही थोडंसं चुकलं गायच, तिकडून तिकडे एक रूम आहे त्या रूमसाठी, आणि मग असं फिरून ह्या साईडनी हा मेन दरवाजा आहे. हे बघा दोन लांबून दाखवतो जरा. हा बघा हा मेन दरवाजा आहे. आणि त्या साईडला आहे ना, जिथं आम्ही पहिले घुसलो त्या साईडला तो एक प्रकारचा रूम आहे. म्हणजे तिकडे रूम आहे तिथं, आणि पातेल बितेल ठेवले जसं बघितलं तर काय नाही. दर्शन झालं, तुम्ही पण दर्शन केलं असेल आय होप सो. आणि ही दुसरी साईड आहे डोंगराची. आमचं घेणं देणं त्या साईडला, आमची गाडी त्या साईडला आहे. हे माहीत नाही कुठे. तेव्हा तिकडे तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहिती. तिकडे ते गाव व्यू काय नाही. आम्ही काय बोलतोय, आम्ही येडे झालो आहे. म्हणजे आम्हाला हे सगळं आवडतं म्हणून आम्ही बोलतोय. तुम्हाला असं काय सांगताय ते, पण इथं वरती आल्यावर ते एक सुख असतं ते आम्हालाच माहिती. काय रे गाईस, आपण आता घनचक्कर चढायला घेतलाय. 2 पॉइंटर जसे दरवेळेस पुढे जातात तसे पुढे गेलेत. तिकडून बघा तो पॉईंट होता, तिथून आम्ही रील्स रेकॉर्ड केलेत. ते त्रिशूल दिसतो तो ग्रीन पट्टाचा, तिथून आम्ही रील्स बनवले. तर ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही इंस्टावर बघू शकता आणि यूट्यूबच्या शॉर्ट्सवर टाकणार आहे. आता हे घनचक्कर आहे दाखवतो. आणि वरती तिकडे काहीतरी चेंबर सारखं लावलं आहे, पण तो आम्हाला माहीत नाही काय आहे, पण हाय ते हाय म्हणून आहे. आणि गाडावर कोणच नाही आहे, आम्हीच चौघं आहे. त्या साईडलाही कोण नाही, पुजारी पण नव्हते कोण तिथं मंदिरात. आता बघू, ते दोघं वर गेलेत, ते फिरले असतील. आता त्यांना जाऊन विचारू आणि काय काय ते बघू. चला थांब, दरी घेऊ दे. लेट्स गो. झालं दरी बिरी घेऊन काहीच चढलो आम्ही शेवटी तो डोंगर समोर. आणि तो तिथं डॅम जे आपण पावलो, फोडून दाखव नसेल तर तो तिकडे तो डॅम दाखव. एवढं आपण पार गेले. आता तेवढं पार करून अजून तसं 3-4 वेळा पार करायचे, मग आपण घोटीला जाऊन पोचून मग घेत फिरला. आता आमचा प्लॅन चालू आहे, दोघं तर झोपले इथे. आता आमचा प्लॅन चालू आहे ते इथून खाली उतरायचं, गाडी घ्यायची. ज्या विहिरीतून पाणी भरलं, जसं मी तुम्हाला विहीर नाही दाखवली, सॉरी, आता लाईट असेल तर दाखवतो. त्या विहिरीतून पाणी भरू आणि डायरेक्ट भंडाराला थांबू. भंडाराला नाश्ता करू. चिवडा आहे आमच्याकडे, चिवडा खाऊ. काय जरा वाटलं तर वडेपाव बिडेपाव पण खाऊन घेऊ आणि मग डायरेक्ट घरी. तसं तुम्हाला आता खाली दाखवण्यासारखं तर काय नाही. आता सनसेट पण झाला आहे, तर तिकडे त्या साईडला सनसेट होतो आहे. ऊन बघा केवढंसं बाकी आहे. किती वाजले आता जरा खाली ते कर आणि बघ किती वाजले. 5:38 झाले जसं तुम्ही ऐकलं. आता सनसेट होणार, अंधार पडणार, तर काय दाखवण्यास फायदा नाही. म्हणून तुम्हाला डायरेक्ट आता मी भंडारदाराला भेटतो, तेव्हाच आपण बोलू. काहीच भंडारदाराला थांबलो आहे. चायनीज सांगितले कारण का आमच्या कोणाच्याच घरी जेवण नाही बनवले, माहिती नाही. कारण का आमचे सत्यवंश शिरोळमुळे कोणालाच काय मजा करायला भेटली नाही. बस बाकी काय ना. आता 4 हाफ बरं दिसते ना, 4 हाफ नूडल्स सांगितले पनीरची. येस, नॉनव्हेज आम्ही बिलकुल खात नाही, आता सोडले नॉनव्हेज खाणं. आम्ही रंधा वॉटरफॉलला जाणार होतो, पण अंधार बिंदार सगळा पडलेला, तिथं काही दिसत नव्हतं. काय नाही, जास्त काही नाही लागले, ते जरा खर्चात लागली आहे. काय नाही, तो पनीरचे तुकडे कापतो काय आता ते बघून समजत नाही काय बोलावं.
समजत नाही काय बोलावं. आम्ही बिस्किट खातो. बिस्किट खाल्ल्यानंतर नूडल्स खाल्ल्यानंतर जो फरसन उरलेला आमच्याकडे हल्दीरामचा तो खाणार. हल्दीरामचं नाव हल्दीराम काय आहे मी सगळ्यांना सांगितलं आहे. बोल ना. ते मध्ये उभा राहा. आता बरं वाटतंय बघा. बोलू नको मध्ये. इकडं तर काहीच काय नाही. किचन खाल्ल्यानंतर चिवडा खाऊन आम्ही डायरेक्ट घरी ईश्वर मैदानाच्या घरी सोडायचं. डायरेक्ट आम्ही आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट उद्याच भेटतो. जेव्हा एडिट करायचा टाइम असेल तेव्हाच भेटणार. आई हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्हें कोई तकलीफ नहीं होती. उसका मतलब ये होता कि उन्हें तकलीफों ना डील करना होता है. भाई लवकर होईल का? लवकर बनवतो. बाकी काय नाही. लवकर बरोबर 3 क्वांटिटी लवकर बनव. 3 नूडल्स लवकर बनवा दादा. बघितलं काहीच नशीब काय बोलावं. आता तुमच्या समोर सगळं झालं. असंही नाही की बनवून भूक लागली पण नाही यार. काय नाही. चला मला त्याला पैसे आम्ही दिलेले नाहीये. हां आम्ही खाऊन घेऊ मग डायरेक्ट उद्या भेटतो. आता चला. एक्झॉस्टेड आहे आता एकदम. रट्टक एकदम. धूळ घेऊ जाऊन केस पण असे एकदम विचित्र झाले. अरे मी पैसे काढले ठेवले विचित्र झाले आता. चला मग बाय बाय. तर मग गाईज आम्ही त्या दिवशी 11:30 आलो घरी. आणि आल्यानंतर जी अंग दुखत होतं जास्त तर म्हणजे बॅक जरा दुखत होती आणि पाय जरा दुखत होते. पाय पण म्हणजे थाईज आणि बॅकमध्ये शोल्डर. मग काय नाही आल्यानंतर आंघोळ केली मस्तपैकी. आणि 2-3 दिवसात मी पहिला ब्लॉग काढला. आणि आज तारीख आहे. आज आहे 4 फेब्रुवारी. आणि तो पहिला ब्लॉग काढल्यानंतर मी विसरूनच गेलो की आपल्याला दुसराही ब्लॉग काढायचा आहे. मी रील्स काढून म्हणजे रील्स शॉर्टसाठी व्हिडिओज बनवलेले. पण मी मेन ब्लॉगच नव्हता बनवून आत्तापर्यंत. तर हा ब्लॉग आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. आणि बस एवढंच. आता बघू मार्च एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंग बिटवीनमध्ये परत कुठेतरी जाऊ. नाशिकचेच गड करू आणि विचार करू. आपला त्याच्यावर प्लॅन चालू आहे. आणि आज स्ट्रीम पण आहे कदाचित. आज स्ट्रीम पण होणार आहे. संडे आज. तर आज स्ट्रीम पण होणार नक्कीच बघा. आणि बस बाय. बाकी काय नाही. ट्रिप चांगली गेलेली. मजा आली. लव यू. तसा व्लॉग एंड झालाय पण तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवत होतो की आम्ही भैरवगडला झालो. चला बाय.